आज आपण घरच्या घरी परफेक्ट तूप कसं बनवायचं ते बघणार आहे। त्यासाठी मी 8 दिवसाची मलाई सटवले। त्यासाठी मी हा बर्फ पण ठेवला होता। मलाई आणि बर्फ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। मलाई मी 4 ते 5 तास आधी फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवली होती। आता त्याच्यामध्ये हा बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत, किंवा तुम्ही थंड एकदम चिल्ड पाणी पण टाकू शकता। त्याने पण छान असं आपलं लोणी वर यायला मदत होते। हे फिरवून घेणार आहे मी। असं थोडंसं आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। एकदम बारीक पेस्ट नाही करायची, अशी रवाळ पेस्ट करायची। आता उरलेलं दुसरं पण मी वाटून घेते आहे। असं मी 2 बॅचमध्ये वेगवेगळं वाटून घेतलं आहे, बर्फ आणि थंडगार पाणी टाकून। आता हे भांडं आपल्याला धुवून घ्यायचं आहे। पाणी थंडच वापरायचं आहे। आता 1 मिनिटच आपल्याला हे डाळीच्या चमच्याने असं घोटून घ्यायचं आहे एकाच दिशेने, म्हणजे आपलं छान असं लोणी सर्व वर येतं। थंड पाण्यामुळे लोणी वेगळं व्हायला मदत होते। असं आपलं छान असं लोणी वर आलं आहे आणि खाली फक्त आपलं पाणी उरलं आहे। आता अजून एकदा फेटून घेते मी। आता चमच्याचं सर्व काढून हाताने आपल्याला हे वरवर जे लोणी आलं आहे ते काढून घ्यायचं आहे। असं हाताने वरच्यावरच जे सर्व लोणी येतं हे बघू शकता तुम्ही। छान असं आपलं लोणी तयार झालं आहे। थोडंसं पाणी घेतलं आहे मी। ज्या टोपामध्ये आपली मलाई होती त्याच टोपात मी पाणी थोडंसं घेतलं आहे आणि हे सर्व वरचं लोणी काढून घेते। नंतर आपल्याला 1 ते 2 वेळा छान असं हे लोणी धुवून घ्यायचं आहे, म्हणजे 4 ते 8 दिवसाची जी मलाई असते त्याला जो दुर्गंध वगैरे येत असेल तो सर्व निघून जातो। असं थंडच पाणी घेतलं आहे मी परत। असं छान असं चोळून धुवून घ्यायचं आहे लोणी। छान असं टेक्स्चर पण आलं आहे आपल्या लोणीचं। आता ज्याच्यामध्ये आपल्याला हे कडवायचं आहे तीच कढई घेतली मी, त्याच्यामध्ये हे लोणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये पण तुम्ही करू शकता। नॉनस्टिक पॅनमध्ये छान बनतं तूप, कढईला चिटकत वगैरे पण नाही आणि करपत पण नाही। आता मी स्टीलच्या कढईतच घेतलं आहे। गॅसची फ्लेम चालू केली आहे। त्यात मी 2 लवंगचे तुकडे चेचून टाकले आणि ही खायची विड्याची पानं आहेत ती टाकते त्याच्यामध्ये। त्याने जर आपल्याला मलईला दुर्गंध वगैरे येत असेल तर तो सर्व निघून जातो आणि तो तुपामध्ये राहत नाही त्याच्यासाठी। आता चमच्याने हा फेस आला आहे तो आपल्याला साईडला असा करायचा आहे। मध्ये असं चमच्याने एकत्र करत आपल्याला तूप बनवून घ्यायचं आहे। छान असं आपलं तूप तयार झालं आहे। आता अजून 1 ते 2 मिनटं आपल्याला ह्याला करून घ्यायचं आहे। जो हा सफेदपणा आहे लोण्याचा तो पूर्ण गेला पाहिजे। आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे। हे तूप आपलं रेडी आहे। छान असं आपलं तूप तयार झालं आहे। जेवढी मलाई तेवढंच लोणी आणि तेवढंच तूप असं आपलं वाटीभर बनलं आहे। कशी वाटली तुम्हाला ही झटपट अशी 10 ते 15 मिनटात होणारी तुपाची रेसिपी? कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा।